नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मुंबईकर प्रथमेश आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती आपण बैलगाडा रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो। गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक्झॉटिक बर्ड्स म्हणजे जे आपण पक्षी प्राणी असतात ते आपण घरामध्ये पाळू शकतो, ते लीगल आहेत, त्यांचेही आपण शॉप कव्हर करणार आहे। तसंच आज आपण बोरवली ईस्टला आलेलो आहे मिस्टर पेटवाला हे शॉप कव्हर करण्यासाठी। ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि डिस्प्लेवर देईलच। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मिस्टर पेटवाला या शॉप मध्ये। इथे एक्झॉटिक बर्ड्स भेटतात। त्यांचा युट्यूब चॅनल, कॉन्टॅक्ट नंबर आणि इंस्टाग्राम आयडी तुम्हाला डिस्प्लेवर दिसतच आहे आणि हे त्यांचं शॉप आहे। तर आता आपण आज जाऊया। तर चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे दुकानाच्या आतमध्ये मिस्टर पेट्सवाला ह्या शॉप मध्ये आलेलो आहे। दादा नमस्कार। नमस्कार दादा, तुझं नाव? माझं नाव सूरज गवळी आहे। ओके। आणि दादा, जर आपल्याला कुठच्या सबस्क्रायबरला इकडे यायचं असेल, जर सबस्क्रायबरला इकडे यायचं असेल, डायरेक्टली गुगल मॅपवरती मिस्टर पेट्सवाला स्टोअर टाकलं तरी तुम्हाला मिळेल, किंवा तुम्ही जे आहे ते शॉप आपलं बोरिवली ईस्टला आला त्याच्यानंतर राजेंद्र नगर आहे। राजेंद्र नगर पोलीस स्टेशन हा आपला लँडमार्क आहे। एक्झॅक्ट पोलीस स्टेशनच्या अपोजिटला आपलं स्टोअर आहे। ओके, तुम्ही येऊन कॉल करा, तुम्हाला गाईड करेल। ओके। तर दादा, मी आता शॉप मध्ये आलो तर बघतो इकडे पक्ष्यांची खाणं वगैरे आपल्याकडे। हा, म्हणजे आपलं जे स्टोअर आहे ते डेडिकेटेड टू बर्ड्स आहे आणि एक्झॉटिक अॅनिमल्स साठी आहे। तर आपल्याकडे एव्हरी टाइम तुम्हाला फूड साठी किंवा जे पण पॅलेट्स आहेत ते सर्व बर्ड्सचे ऍक्सेसरीज, टॉईज सर्व तुम्हाला इकडे मिळत राहणार आहे। ओके। आणि सर्व एक्झॉटिक बर्ड्स मध्ये आपण डीलिंग करतो। ओके। आणि दादा, म्हणजे हे जर टॉईज जर कोणाला घ्यायचे असेल तर यांची काय स्टार्टिंग प्राइस असेल? टॉईज मध्ये स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 200 पासून आहे। ओके, 200 पासून आहे। 200 रुपीज पासून आपल्याकडे टॉईज स्टार्ट होतात। ओके। आणि दादा, इकडे फूड्स वगैरे सीड्स आहेत? हा, सीड्स वगैरे आहेत। तर सीड्स मध्ये पण आपण मिक्स सीड्स देतो मोस्टली। तर मिक्स सीड्स आहेत, त्याच्यानंतर कॅल्शियम्स आहेत, मल्टीविटॅमिन्स आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे फूड्स वगैरे सर्व आपल्याला मिळेल। ओके। आणि त्याच्या हे वरती जे ठेवलेले आहेत ते सर्व पर्च आहेत। पर्च आहेत। पर्च म्हणजे झाडाची जी फांदी असते, बर्ड जे बसतात तर केज मध्ये त्याला पर्च बोललं जातं। तर हे पर्चेस आहेत वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या शेपचे। हे तुम्ही केज मध्ये लावू शकता जेणेकरून बर्ड्स त्याच्यावरती बसू शकतात आणि बर्ड्सचे जे लेग्स आहेत, जे पॉज आहेत ते व्यवस्थित राहतात। कारण जे क्लॉज असतात बर्ड्सचे ते प्रॉपरली राहण्यासाठी हे जे येतात ते हे प्रॉपर रफ स्ट्रक्चर आहे। हे जे आहे नॅचरल असल्यामुळे ना बर्डला इझिली ग्रिप करायला येतात आणि बर्डला जे आहेत ना बॉईल्स येत नाही पायांना, त्याच्यामुळे हे वापरले जातात। ओके। कारण जे रेडीमेड केज बरोबर ज्या पर्च येतात त्या प्लेन असतात, त्यामुळे ते बर्डला जे कालांतराने त्रास होतो। आणि दादा, आपल्याकडे केज वगैरे भेटतं? आपल्याकडे सगळ्या टाईपचे केजेस वगैरे मिळतील तुम्हाला। ओके। आणि ट्रॅव्हलिंग बॅग्स वगैरे? ट्रॅव्हलिंग बॅग्स मिळतील, केजेस मिळतील, सगळं काही मिळेल। सगळं काही मिळेल। ओके। आणि दादा, आपल्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याकडे? आपण सगळे एक्झॉटिक बर्ड्स ठेवतो। मग त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकन असतील, सदर्न अमेरिकाचे बर्ड्स असतील, ऑस्ट्रेलियन असतील, असे वेगवेगळ्या कंट्रीचे, वेगवेगळ्या लोकेशनचे बर्ड्स आपल्याकडे असतात। सगळे बर्ड्स इंडियामध्ये कॅपेटिव्ह ब्रीड केले जातात, म्हणजे इनसाइड केज ब्रीडिंग केली जाते इंडियामध्ये। खूप टाइमापासून आपल्याकडे म्हणजे ते जे कल्चर आहे, एव्ही कल्चर बोलतात, ते चालू आहे। तर एव्ही फार्मिंग होते आपल्या इंडियामध्ये। तर त्याच्यामधून हे बर्ड जे आहेत ते येत असतात आपल्याकडे, कारण कोणताही बर्ड जो आहे तो बाहेरून इम्पोर्ट वगैरे होत नाही। इंडियामधलेच बर्ड जे आहेत ते ब्रीड होतात आणि तेच आपण ऍज अ पेट म्हणून ठेवलेले आहेत। फक्त एवढंच की आपल्याला इंडियन व्हरायटीचे जे बर्ड आहेत ते ठेवता येत नाहीत, कारण ऍज पर द 1972 ऍक्ट ते वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मध्ये येतात
आणि ते प्रोटेक्शन मध्ये असल्यामुळे आपण ते पाळू शकत नाही. त्यामुळे इंडियन पॅरेट्स, इंडियन कुठलाही बर्ड, इंडियन कुठलाही कासव बोला ते तुम्ही पाळू शकत नाही. ओके. आणि दादा जर कोणाला फर्स्ट टाइम पेट्स घ्यायचं असेल बर्ड्स मध्ये तर कसं आहे ना, फर्स्ट टाइम तुम्ही कोणताही बर्ड घेऊ शकता. डिपेंड्स ऑन बजेट, की काय बजेट आहे आणि त्या बजेटनुसार तुम्ही बर्ड प्लॅन करू शकता. तर माझ्याकडे स्टार्टिंग जे आहेत हँड फिडिंग चिक्स असतात, सेल्फ फिटिंग बर्ड्स असतात. ते एक पकडून चला 2,500 बर्ड माझ्याकडे स्टार्ट होतात एनी टाइम. तर तुम्हाला बर्ड जे आहेत ते कधीही मिळू शकतात. तुम्ही एनी टाइम स्टोअरमध्ये या, तुम्हाला बर्ड मिळतील. कॉल करा किंवा माझं इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही बर्ड्स चेक करू शकता. तुम्हाला तिकडेही मिळतील. स्टोअरच्या नावानेच पेज आहे मिस्टर पेट्सवाला म्हणून. ओके. आणि दादा जर कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला गुगल मॅप्स वरतीही मिळेल आणि तसंही मी शेवटला सांगतो तुम्हाला. तर त्या हिशोबाने कॉल करू शकतात. तर दादा तू बोललेलास की हँड फिडिंग चिक्स पण आहेत तुझ्याकडे. हा, तर मी स्टार्टिंग आपण हँड फिडिंग चिक्स पासून करूया. हे जे चिक्स आहेत, हे जे बर्ड्स आहेत ना, हे चिक्स आहेत. ओके. हे हँड फिडिंग चिक्स आहेत. तर हे कोणालाही म्हणजे हवे असतील, जे बिगिनर आहेत त्यांना कमी पैशापासून सुरुवात करायची, तर ते हँड फिडिंग चिक्स घेऊन त्यांना रेस करू शकतात. आणि हे सर्व बर्ड इझिली ट्रेन होऊ शकतात. बरोबर. म्हणजे तुमच्या बरोबर जवळ राहणं वगैरे ह्या बरोबर. आता हे जे बर्ड आहेत ते एक 20 दिवसामध्ये स्वतःहून खायला रेडी होणार. आणि मग कोणीही जे आहे ते त्यांना व्यवस्थित ट्रेन करू शकतात. ओके. हा, आणि इझी टू केअर असतात. कोणत्याही पक्षाची काळजी जी आहे ती फक्त जेवण, म्हणजे त्याला चांगलं फूड देणं, त्याचं पाणी वगैरे व्यवस्थित असणं आणि त्याचं एन्क्लोजर क्लीन ठेवणं. ओके. दादा हीच काळजी असते. हे कॉर्नियर मध्ये येतात ना? हे जे आहेत ते सर्व कॉर्नियर्स आहेत. जसं की हा जो बर्ड आहे हा येलो साइडेड कॉर्नियर आहे. त्याच्यानंतर दुसरा बर्ड मी अजून दाखवतो. हा जो बर्ड आहे तो हा पायनॅपल कॉर्नियर आहे. पायनॅपल कॉर्नियर आहे. हे जे आहेत ते हँड फिडिंग चिक्स आहेत. आपण ह्याच्यामध्ये मोठे झालेले बर्ड पण बघणार आहोत, तेही दाखवतो. त्याच्यानंतर इकडे जे बर्ड आता तुम्ही बघताय ना, हा एक पायनॅपल कॉर्नियर आहे. हा नियर टू सेल्फ आहे. म्हणजे हा एक 5 ते 6 दिवसामध्ये हा बर्ड आहे ना प्रॉपर रेडी होईल. कारण हा आता बर्ड स्प्राउट्स वगैरे सर्व खातोय, फ्रुट्स खातोय, पण तरीही ह्याला जे सपोर्ट फिडिंग आहे त्यांच्यासाठी एक फॉर्म्युला येतो A19 म्हणून. ओके. तो फॉर्म्युला जो आहे तो या बर्ड्सना द्यावा लागतो, म्हणजे ते प्रॉपरली हेल्दी राहतात म्हणून. ओके. बाकी हे बर्ड सर्व उडायला वगैरे आता लागलेले आहेत व्यवस्थित. ओके. आणि दादा आपल्याकडे म्हणजे मेल फिमेल कोणाला पाहिजे असेल? मेल फिमेल आपण DNA करून जे आहे ते कोणाला देऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी सगळीकडे अवेलेबल आहे. जिकडे जिकडे ट्रॅव्हल जाऊ शकतात तिकडे तिकडे आपण डिलिव्हर करू शकतो बर्डला. त्याच्यानंतर हा एक बर्ड आहे दुसरावाला, तो येलो साइडेड कॉर्नियर म्हणून आहे. ओके. हाही बर्ड कोणाला हवा असेल तर घेऊ शकतो. ओके. तर बघू शकता खूप सुंदरसा बर्ड आहे. याचा म्हणजे तुम्ही गुगल रेफरन्स वगैरे घेऊ शकतात. ओके. तुम्हाला आयडिया येईल की गुगलला फोटोज वगैरे भेटतील. तुम्हाला माझे अजून पण म्हणजे इंस्टाग्राम वरती वगैरे गेला तरीही इन्फॉर्मेशन खूप सारे मिळेल. एक मोठा बर्ड जो आहे तोही तुम्हाला दाखवतो मी. हा सीजियर मकाव म्हणून आहे. ये बघू. ओके. त्या साईजचे बर्ड हवे असतील तर माझ्याकडे हा एक बर्ड आहे. हा पण आता नियर टू सेल्फ झालेला बर्ड आहे. बघू शकता तो स्प्राउट्स खातो. बरोबर. आणि दादा हा मेल आहे की फिमेल? हा जो बर्ड आहे तो स्पेसिफिकली मेल आहे. ओके. DNA झालेला आहे. DNA. पण हे जे आहे ते थोडे एक्सपेन्सिव्ह बर्ड आहेत. ओके. मग हा जो बर्ड आहे तो तुम्हाला 90,000 पर्यंत येऊ शकतो. 90,000 पर्यंत. तर असे जर बर्ड हवे असतील तुम्हाला तेही मिळतील. सगळ्या एक्झॉटिक व्हरायटीज तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल. आणि दादा हा किती महिन्याचा आहे? हा जो बर्ड आहे तो जस्ट आता एक 2 महिने आहे. 2 महिन्याचा. 2.25 महिन्याचा बर्ड आहे. आणि हे टॉकिंग वगैरे करतात? हे टॉकिंग करतात. त्याचा म्हणजे टॉकिंग वगैरे खूप छान असतं यांचं. हा हा. आणि हे बॉन्डिंग खूप छान करतात. म्हणजे घरामध्ये लहान मुलांसोबत वगैरे आपण बिलकुल ठेवू शकतात तुम्ही लहान मुलांना. ओके. जर तुम्हाला लहान मुलांना जर आवड असेल किंवा तुम्हालाही आवड असेल तर नक्कीच व्हिजिट करू शकतात आणि दादाला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर दादा आता आपण नेक्स्ट कोणता बर्ड बघणार आहोत? आता नेक्स्ट तुम्हाला मी अजून बाकीचे बर्ड दाखवतो. तिकडे अजून आहेत बर्ड्स आपल्याकडे, तेही तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये आपण पेट बोर्डिंग पण करतो. म्हणजे काही पक्षी आपल्याकडे राहायला पण येतात. बरोबर. हा. मग त्याच्यामध्ये ट्रेंड बर्ड्स पण आपल्याकडे जे आपण विकतो तेही राहायला येतात. काही कस्टमर नवीन असतात तेही बर्ड आपल्याकडे ठेवतात. इनसाइड मुंबई तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही आपल्याकडे पेट बोर्डिंग करू शकता. आपल्याकडे पिकअप सर्व्हिस अवेलेबल आहे. ओके. आणि दादा अॅनिमल्स पण आपण ठेवतो बोर्डिंगला? अॅनिमल्स मध्ये आपण फक्त स्मॉल अॅनिमल्स ठेवतो. रॅबिट्स आहेत, गिनीपिग्स आहेत, हॅमस्टर्स आहेत, तेच ठेवतो. बाकीचे आपण अॅनिमल्स नाही ठेवतो. बर्ड्स मध्ये आपण ऑल टाइप ऑफ बर्ड्स आपण इकडे ठेवतो. आणि एक्झॉटिक अॅनिमल असतील तर. आणि दादा बोर्डिंगला कोणाला आणायचं असेल केज आपला असतो की त्यांचा? जर तुमच्याकडे केज नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण केजेस आपण यहाँ पर प्रोव्हाइड करतो. ओके. तर तुम्हाला केजेस वगैरे जे आहेत ते इकडेच ठेवतो. आता मी दुसरा अजून एक बर्ड दाखवतो जो की नेंडे कॉर्नियर म्हणून आहे. आपण जो बर्ड आहे तो सेलिंगला आहे. एक
बर्ड बाहेर आल्या पहिला फ्लाईट घ्यायला बघतात. हो, आणि बघतो की जास्त करून सगळेच बर्ड असे ओपन ठेवले दादा. हा, ऑलमोस्ट सगळे बर्ड तुम्हाला ओपनच मिळतील इकडे. पण बघतोय किती फ्रीली बर्ड्स आहेत त्यांच्याकडे. आणि जर तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये अशा फ्रीली बर्ड्स आणि सगळे तिथले म्हणजे ट्रेन बर्ड्स पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही दादाच्या शॉपला व्हिजिट करू शकतात किंवा कॉन्टॅक्ट. हा जो बर्ड आहे तो नेंडे आहे. हा जो बर्ड आहे हा नेंडे कॉन्युर आहे. कॉन्युर्स मध्ये हा जो बर्ड आहे तो मोठ्या साईज मध्ये. आता तो जस्ट बाहेर आला म्हणून हा. बाकी हा बघू शकतात. आता तो प्रॉपरली सेटल झाला त्यामुळे त्याचा म्हणजे कोणताही पक्षी बाहेर आला तर पहिला फ्लाय करतो. हो, पहिला त्याला फ्लाय करायचं असतं, मजा करायची असते आणि त्याच्यानंतर जो आहे तो तुमचा. आता हा जो बर्ड आहे हो हाही अवेलेबल आहे. ओके. आणि दादा हा मेल आहे की याचा डीएनए तुम्हाला म्हणजे सांगायला लागेल. त्याचा डीएनए झालेला नाही. ओके, ह्याचा डीएनए करावा लागेल. हो. ओके. आणि दादा हा किती वर्षाचा म्हणजे महिने वगैरे? हा जो बर्ड आहे तो 6 महिन्याचा बर्ड होता. ओके. तर बघू शकतो खूप सुंदर असं आहे. आणि दादा मी ते बघतोय की लवबर्ड्स आहेत, परत इकडे मोठ्या ह्याच्यामध्ये पण सगळे बर्ड्स तुम्हाला इकडे मिळतील. तुम्ही या व्हिजिट करा, तुम्हाला बघून कळेल की कोणते कोणते बर्ड्स आपल्याकडे आहेत. किंवा कॉल करा. तुम्हाला जर म्हणजे तुम्ही ऑलरेडी पेट हॉबी मध्ये असाल तर तुम्हाला आयडिया असणारच. जर तुम्हाला कोणताही बर्ड हवा असेल तर तुम्ही नक्की कॉल करा. ओके. आणि दादा हा कोणता आहे जो व्हाईट? तो जो आहे तो बिकॉक कोकाटो आहे. ओके. हा, तोही खूप छान बर्ड आहे. तुम्ही बघू शकता सगळे बर्ड जे आहेत ते इकडे ऑलमोस्ट ट्रेंडिंग असे. ओके. आणि हा पण सेलिंग आहे दादा? हा जो बर्ड आहे तो पण सेलिंगला आहे. अबो लॅक मध्ये याची प्राइस आहे. कोणाला हवा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा, म्हणजे पुढे डिटेल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सर्व टॉकेटिव्ह बर्ड्स व्हरायटी पण आहे. आफ्रिकन ग्रे म्हणून ती दाखवतो. कम बघू शकतो. हे आफ्रिकन ग्रे म्हणून बर्ड्स असतात. हेही खूप छान नेचर मध्ये असतात. खूप चांगलं म्हणजे बॉन्डिंग वगैरे बनवू शकतात तुमच्या बरोबर. पण एकच खासियत आहे, हा बर्ड सिंगल ओनर आहे. तर हा बर्ड समजा तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका व्यक्ती बरोबर खूप छान बॉन्डिंग करेल. हो. ओके. सर्वजण याला हँडल नाही करू शकत. एकाच व्यक्तीची हा बर्ड जो आहे तो लॉयल राहतो. बाकी हा सर्वांची बोलणार वगैरे. ओके. म्हणजे आपण जे टॉकिंग करू ते हो एक्झॅक्टली. ते टॉकिंग मध्ये खूप चांगलेच एक्सपर्ट असतात. म्हणजे ग्रे एकदम चांगला टॉकिंग. हा, टॉकिंग वाईज म्हणजे खूप छान बर्ड असतात. याच्यापेक्षा जास्त टॉकिंग जे आहे ते अमेझॉन बर्ड्स करतात. अमेझॉन आहेत. ओके. पण तुम्हाला ग्रे जरी हवे असतील तरी तुम्हाला मिळतील. माझ्याकडे ग्रे वगैरे अवेलेबल आहे. ओके. ग्रे मध्ये पण आहे इथे अवेलेबल आल्याकडे. आपण एक ग्रे आहे. हे सन कॉन्युअर हे सन कॉन्युअर आणि जेंडे कॉन्युअरचं ब्रीडिंग पेअर आहे. सन कॉन्युअर मेल आहे आणि फिमेल जी आहे ती जेंडे कॉन्युअर आहे. ती पण पेअर कोणाला हवी असेल तर ब्रीडिंगसाठी कोणी आपल्या घरी ठेवायचं असेल कोणाला तर बिल्डर्स ठेवू शकतो. ओके. ब्रीडिंग पर्पजसाठी. हा, ब्रीडिंग पर्पज म्हणजे एक हॉबी असते. तर काही लोकांना ब्रीडिंग बर्ड्स आवडतात, काही लोकांना ट्रेंड बर्ड्स आवडतात. तशा हिशोबाने तुम्ही बर्ड ठेवू शकता. ओके. हा, तर बघू शकतात सुंदर असं हे आहे. आणि जर तुम्हाला ट्रेन केलेले बर्ड्स पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही दादाच्या शॉपला व्हिजिट करू शकतात. ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि डिस्प्लेवरती तुम्हाला नंबर दिसेलच. तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळी प्राइस वगैरे विचारू शकतात. तुम्ही इकडे बघू शकता लव बर्ड्स आहेत, असे फ्री बर्ड्स आहेत बसलेले आहेत. म्हणजे जवळ जरी आपण कॅमेरा नेला तरी ते घाबरत नाही आहे. एकदम फ्री आहे. आणि फ्री केज असे सगळे पॅरेट्स आहेत तुम्ही ते बघता. तर तुम्हाला घ्यायचे असतील पेट्स वगैरे बर्ड्समध्ये तर नक्कीच तुम्ही दादाच्या शॉपला व्हिजिट करा. वरती बघू शकता म्हणजे डोक्यावरती पण बसलेले आहेत. तर किती फ्रेंडली आहेत. आणि जर तुम्हाला घ्यायचे असेल असे फ्रेंडली बर्ड्स तर नक्कीच तुम्ही मिस्टर पेट्सवाला शॉपला व्हिजिट करू शकता. लहान मुलांसोबत वगैरे फॅमिलीसोबत राहू शकता ते. आणि तुम्ही नक्कीच जर तुम्हाला असे ट्रेनवर पाहिजे असेल माझ्या पाठीमागे पण बघू शकता. नक्कीच तुम्ही घेऊ शकता. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.